रामकृष्ण रे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुक. विश्ववंद्य विश्वमाऊली श्री ज्ञानोबारायांच्या मदालसा या अभंगावरती आपलं चिंतन चालू आहे. आणि या मदालसा अभंगावरती चिंतन, कुठल्या अभंगावरती चिंतन चालू आहे आपल्याला माहिती आहे. आजचा आपला हा 6वा भाग आहे. उपदेश मदालसा देहो निर्मला कैसा, या मदालसेच्या अभंगावरती आपण चिंतन करतो आहोत. गेल्या 5 भागामध्ये चिंतन करत असताना आपण 6-7 कडव्यावरती काही चिंतन केलं. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना या देहाचा भरवसा पुत्रा न धरावा ऐसा या कडव्यावरती चिंतन केलं. आज आपल्याला हे चिंतन पुढे घेऊन जायचं आहे. त्यामुळे याच अभंगातील पुढचं चरण आपल्या समोर ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करूया. मदालसा माता आपल्या पुत्राला उपदेश करते, जो माऊली ज्ञानोबा आहेत तुम आम्हाला उपदेश करतात की बाबा रे, परम जो रे बाळा. मदालसेने जे आपल्या बाळाला उपदेश केला तोच उपदेश माऊली आपल्याला या अभंगातून तुमच्या आमच्या समोर ठेवतात. चरण असं आहे. या पोटा कारण रे काय न करिजे एक, या लागी सोय धरी रे तीही भुलविले लोक. ठाईचे नेमी येले त्याचे आयुष्य भविष्य, लल्लाटी ब्रह्मरेखा नेनती ते ब्रह्मादिक. पर्यंत मदालसा सोहम जो रे बाळा, पर्यंत मदालसा सोहम जो रे बाळा. माऊली ज्ञानोबारायांचं हे 6वं चरण आहे. अभंगातलं 6वं चरण असं आहे. 6वं म्हणा, कुठे कुठे 7वं सुद्धा. ध्रुपदला जर दुसरं म्हटलं तर मग याला 7वं म्हणता येईल. या पोटा कारणे रे, या पोटा कारणे रे काय न करिजे एक, या लागी सोय धरी रे तीही भुलविले लोक. ठाईची नमिवेले, ठाईची नेमेले त्याचे आयुष्य भविष्य, लल्लाटी ब्रह्मरेखा नेनती ते ब्रह्मादिक. परते मदालसा सोहम जो रे बाळा. आता 5ही भाग आठवा. 5ही भागाचा मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल. देहाचं मिथ्यात्व सांगितलं, देहाचं दुर्लभत्व सांगितलं, गर्भवासाचं दुःख सांगितलं, आणि मग गर्भवासातून बाहेर आलो आपण आणि मग जगतामध्ये रमायला लागलो. आणि मग त्यावेळेला प्रत्येक मनुष्य कशासाठी धावपळ करतो महाराज? धावाधावी, जीवनामध्ये धावाधावी चालूच आहे ना. प्रत्येकाची धावाधाव कशासाठी आहे? तुमची आमची प्रत्येकाची धावाधाव, सामान्य माणसाची, संसारिकाची धावाधाव कशासाठी असते? वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य. संतान वाढावं, पुत्रप्राप्ती व्हावी, वंशाचा दिवा वाढावा, घरात सोनं नाणं धन धान्य संपदा असावी. हेच तुमचं आमचं ध्येय असते. दुसरं काय असतं? नाही का? पुत्रपौत्रम धनं धान्यम हस्तस्य आश्रितम प्रजानां भवती माता आयुष्मंत करोतु मे. धनम अग्नि, धनम वायु, धनम सूर्य, धनम वसु, धनम इंद्र बृहस्पती वरुणो, धनम हिरण्यसुक्त पुरुष. हिरण्यसुक्तामध्ये, श्रीसुक्तामध्ये आलाय की नाही? आम्हाला काय हो? आम्हाला वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हीच आमची इच्छा असते. सामान्याची इच्छा हीच असते. आणि प्रत्येक जणाचं धावपळ जी आहे ती कशासाठी आहे? पोटासाठी आहे ना. तेच माऊली सांगतात. या पोटा कारणे रे काय न करिजे एक, या पोटा कारणे रे काय न करिजे एक. आमची धावपळ या पोटासाठीच आहे. काय म्हणून आपण करत नाही पोटासाठी महाराज? काय म्हणून करत नाही? अहो, चोऱ्याही करतो ह्याही पोटासाठीच ना. चोरी करणं म्हणजे कोणाच्या घरातून पैसे चोरून आणणं, कोणाचा खिचा कापणं, याला चोरी म्हणतात असं समजू नका बरं.
मोठमोठे लोक सुद्धा चोऱ्या करतात, पण त्यांच्या चोरीचे प्रकार वेगळे आहेत. नाही का? अर्थात मनुष्य जीवनामध्ये आलेला प्रत्येक जण आपली धावपळ ही या पोटासाठी करतो, असा जर विचार मांडला तर तो चुकीचा आहे असं समजण्याचं कारण नाही. या पोटा कारणे रे, या पोटा कारणे रे, काय ना करीजे एक. काय म्हणून आपण करत नाही, सर्व काही करतो. आणि हे करत असताना या लागी सोय धरी रे, तीही भुलविले लोक. आणि मग या पोटासाठी आमची धावपळ, याच्यासाठी सोय करता 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 आम्ही एवढं रंगून जातो, एवढं भुलून जातो की आम्हाला हा दुर्लभ देह कशाला मिळाला हेच याचं भान राहत नाही महाराज. त्याच्यामुळे होते काय, ठाईचे नेमेले त्याचे आयुष्य भविष्य. त्याचं आयुष्य असंच निघून जातं, त्याला भविष्याचा ठावच लागत नाही. तो फक्त आणि फक्त त्याची धावाधाव चालू असते. कशासाठी हो? नुसतं संसारासाठी. संसाराच्या तापे तापलो मी तेव्हा म्हणतो, शेवटी म्हणतो, पण धावपळ मात्र नुसतं आणि नुसत्या संसारासाठी आहे. आणि हे संसारासाठी आहे म्हणजेच या पोटासाठी आहे. या पोटा कारणे रे रे. अनेक ठिकाणी वर्णन आलं. मला वाटतं एका पांगुळ प्रकरणातल्या अभंगामध्ये छानपैकी महाराजांनी म्हटलं आहे, या पोटा कारणे गा झालो पांगीला जन, नसरेचे माय बापा पिके नाही कंडन. हा पुढारा म्हणती एक तया नाही करून. हा श्वान हे लागे पाठी आशा बहु दारुना. श्वान हे लागे पाठी आशा बहु दारुना. जाते हो दान करा जाते पंढरपुरा. जाते हो दान करा जाते पंढरपुरा. अर्थात या पोटा कारणे का झालो पांगिला जना. या पोटासाठी मी पांगिला झालो, मी थकलो, मी पांगुळ झालो, पंगू झालो. काय करावं महाराज, कोणी भीक देत नाही. महाराज वर्णन करतात, पुढारा म्हणती एक, पुढे जा म्हणतात, त्याला दया नाही महाराज. कुत्रे मागे लागतात. श्वान हे लागे पाठी, श्वान हे लागे पाठी आशा बहु करुणा. आशा बहु दारुणा. दाते हो दान. मी का सांगितलं प्रमाण आपल्या लक्षात आलं का? या पोटा कारणे रे, या पोटा कारणे रे, काय न करीजे एक. माऊली म्हणतात, या पोटा कारणे रे काय न करीजे एक. ते ज्या ठिकाणी पांगुळ्या अभंगामध्ये वर्णन आलं, तिथे या पोटा कारणे गा झालो पांगिला जन असं वर्णन आलं आहे की नाही. म्हणजे अर्थात या पोटासाठी आमची धावपळ चालू आहे. कबीर महाराजांचा पण एक सुंदर असा महाराज अभंग आहे, असं म्हटलं. अभंग आहे, सुंदर असा दोहा म्हणा, अभंग म्हणा आहे. यारो पेट बडा बाका, यारो पेट बडा बाका. कबीर महाराज वर्णन करतात, यारो पेट बडा बाका, यारो पेट बडा बाका. सबसे लगा दिया धोखा, सबसे लगा दिया धोखा. यारो पेट बडा बाका, यारो पेट बडा बाका. यारो पेट बडा बाका, सबसे लगा दिया धोखा. या पोटाने मला सर्वांना धोकाकडे लावलं. यही पेट में राव शिपाई. राजा असो की रंक असो, गरीब असो की श्रीमंत असो, प्रत्येकाला भूक आहे ना, हो की नाही आहे? ओ, श्रीमंताला कमी लागत असेल भूक, किंवा श्रीमंताला भूक लागल्यानंतर जेवण जात नसेल, पण तो भूक आहे की नाही? राजा असू द्या, शिपाई असू द्या, रंक असू द्या, यही पेट से राम शिपाई. यही पेट जो मरते, यही पेट के खातर अदमी. यही पेट के खातर अदमी, मुलुक मुलुक सब फिरते फिरते. पेट बड़ा बाका,
यारो पेट बड़ा बाका, सबसे लगा दिया धोखा, सबसे लगा दिया धोखा, यारो पेट बडा बाक. मी का सांगतोय? पेट बडा बाक, या पोटा कारणे. माऊली म्हणतात ना, या पोटा कारणे रे काय न करीची, की या पोटासाठी आम्ही धाव 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 शिनलो महाराज. आणि परिणाम काय झाला? दुर्लभ मिळालेला हा देह आमचा असाच निघून गेला महाराज. आयुष्याचा शेवट दिसतो आहे, पण आम्ही नामस्मरण केलं नाही, भगवत भक्तीला लागलो नाही, देहाचा सोडून देवाचा कधी विचारच केला नाही. आणि मग आता जर तुम्हाला असं वाटत असेल आता काय करू, तर आपल्या हाती काय आहे? जे दुःख निवारण्यासाठी आपण प्रयत्न केले ते दुःख आपल्याला निवारता येत नाही. कारण महाराज, प्रारब्धामध्ये जे आहे ते कधी सुटत नाही ना. आपल्याला अनेक प्रमाण माहित आहे, प्रारब्धेची वाढे धन, प्रारब्धेची मिळे मान, आहे की नाही? तेव्हा अशा प्रकारे जे प्रारब्धामध्ये आहे, जे ललाटीवर आपल्या लिहिलेलं आहे, जे कपाळावरती लिहिलेलं आहे ना, ते चुकत नाही. तेच माऊली या भंगामध्ये सांगतात की बाबा रे, ललाटी ब्रह्मरेखा, हा ललाटी ब्रह्मरेखा, नेनती ते ब्रह्मादिक परदे मदालसा, ललाटी ब्रह्मरेखा नेनती ते ब्रह्मा. आपल्या ललाटावरती म्हणते, कपाळावरती महाराज जे लिहिलंय ना, ते ब्रह्मादिकाला सुद्धा कळत नाही हो, ते सांगता येत नाही. अर्थात जे कर्म आहे ते भोगावंच लागते, त्याला काही त्या ठिकाणी उपाय नाही. म्हणून हे भोग जर भोगावे लागते, सुख आणि दुःख जर भोगायचंच आहे, तर मग आमची धडपड जी चालली दुःख निवारण्यासाठी, ते कुठल्या दुःख निवारण्यासाठी चालली याचा आपल्याला अंदाज लागत नसल्यामुळं माऊली ज्ञानोबा या ठिकाणी आपल्याला जाग करतात मदालसेच्या माध्यमातून की बाबा रे, तू करतोय काय? तुझ्या लक्षात आलं का रे? ज्या पोटासाठी तू काही करायला तयार झाला, त्याच्यामुळे या लागी सोय धरी रे तीही भुलविले लोक, ठाईच नेमेले त्यांचे आयुष्य भविष्य. आणि मग ललाटी ब्रह्मरेखा, नेनती ते ब्रह्मादिक परदे मदालसा. अर्थात ललाटीवरती ब्रह्मरेखा कोणीही तुझ्या मोडू शकत नाही. अहो महाराज, काय सांगू तुम्हाला, आपल्या भागाची कर्मरेखा आहे ना, ते काही केल्यास सुटत नाही. तुकोबाऱ्यांचा एक अभंग आहे, तुकोबार एका अभंगामध्ये असं म्हणतात, चौघे पुत्र राया दशरथा, चौघे पुत्र राया दशरथा, प्राण गेलिया एकही नवता, प्राण गेलिया एकही नवता, प्राण गेलिया एकही नवता. चौघे पुत्र राजा दशरथा, प्राण गेलिया एकही नवता. महाराज काय सांगावं? कोणी इथे जन्माला आलं तो जाणार आहे, माहित आहे ना. आयुष्य भविष्य त्याचं घेऊन बसलाय काय? अहो सर्वच गेले ना. आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तसा झाला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. काय सांगू महाराज. म्हणून कर्मरेखा हे सुटत नसते महाराज. तुका म्हणे कर्मरेखा कदा न चुके ब्रह्मादिक. कोणाला चुकत नाही हो, देवाला सुटली नाही. तुम्ही आम्ही कुठे घेऊन बसले. म्हणून ललाटी ब्रह्मरेखा, नेनती ते ब्रह्मादिक परदे मदालसा, सोहम जो जो रे बाळा. असं वर्णन करत असताना मग माऊलींनी पुढच्या 2-3 चरणामध्ये काही उदाहरणं दिली. ते उदाहरणं आपण अभंगाच्या या कडव्याच्या माध्यमातून बघूया. महाराजांनी उदाहरण दिलं, जळीची जळच रे रे, जळीची या रे रमती, भुलली ती बापू देते, काही नेनती जव नाही पुरली त्यांची, आयुष्य प्राप्ती वरी घालून भोवरा, वरी घालून भोळा जाळ, बापा तया ते वसीती परदे मदालसा,
सोहम जो जो रे माळा परदे मदालसा. मौली ज्ञानोपर उदाहरण देतात की जळीची जळचरे, जळीची जळचरे रे जळी पुर चियारे रमती. जळातले चर म्हणजे मासे म्हणा किंवा जळात राहणारे म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी कुठे रमतात? पाण्यातच रमतात ना. एवढे भुललेले असतात, एवढे भुललेले असतात. ती भुलली ती बापुडे रे काही, त्यांना दुसरं काही समजतच नाही ना. पाण्यातच एवढे रमलेले असतात, त्यांना दुसरं काही विश्व आहे माहितीच नाही ना. आणि खरं आहे ना, त्यांच्यासाठी ते विश्व पाणीच आहे. पण त्यांना ती बुद्धी नसल्यामुळे ते त्यातच रमतात. तर तुम्ही आम्ही सुद्धा या विषय सुखामध्ये रमलोच ना. देवाने आपल्याला एक वेगळी बुद्धी दिली, समजून घेण्याची एक पात्रता दिली, वेगळं ज्ञान दिलं. ज्या ज्ञानानं सच्चिदानंद पदवी घेण्याचं सुद्धा सामर्थ्य आपल्यात आहे. महाराज म्हणतात ना, येण्याची शरीरे शरीरायने सरे कि मौनाय रजारे चिरापडे, किंवा या या नरदेहाला जन्माला आल्यानंतर सच्चिदानंद पदवी घेणे योगदा अधिकार नारायणे कृपावलोकने दितला, किंवा आयुष्याचे निसाधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो. अर्थात हे न समजल्यामुळे जळामध्ये जसे जळचर प्राणी त्या जलामध्ये रमले आणि त्यांनी कुठलाही विचार केला नाही. परिणाम काय झाला? परिणाम असा झाला, मला जवळ नाही पुरली त्यांची आयुष्य प्राप्ती. त्यांनाच कळणे एवढे रमले की त्या महाराज कोळ्यानी कधी जाळं टाकलं कळलंच नाही हो. माऊली वर्णन करतात, घालुनी वरी घालुनी भोवर जाळ बापा तया ते किवसी परदे मदाल सा. कोळ्यानी जाळं टाकलं महाराज, मच्छीमारांनी जाळं टाकलं आणि त्यात ते मासे कधी सापडले गेले काही सांगता येत नाही. हे उदाहरण देण्याचं कारण असं आहे, माऊलींनी आपल्याला ते सांगितलं, आपण असं रमलो, आपलं आयुष्य जात आहे, पूर्ण आयुष्य आपलं नुसतं संसार करण्यात जात असेल तर आपण याचा कुठेतरी याचा विचार केला पाहिजे, कुठेतरी या उदाहरणातून घेतलं पाहिजे. जळीची जळचरे, जळीची जळचरे रे जळी जळीची आते रमती. भुलली ती बापुडे रे ते काही नेनती तव नाही पुरली त्याची आयुष्य प्राप्ती. वरी घालून भोवरा जाळ बापा तया ते वस्ती. जसं जाळं टाकल्यानंतर त्यात ते फसतात, तसं तुमच्या आमच्यावर मायेचं जाळं घातलं गेलं महाराज. आणि मग या मायेच्या जाळ्यामध्ये आपण अडकलो, त्यामुळे मग भगवंताला आपण विसरलो. आणि मग किती हानी होती, विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. किती प्रमाणे सांगू. असं अनेक उदाहरणांना विचार केला. महाराजांनी दुसरं सुद्धा उदाहरण पुढच्या चरणामध्ये असं दिलं, पक्षिनी पक्षी हारे निरंजरी येवनी पिलिया कारणे रे गेली चराया दोनी अवचित सापडली पारधिया लागोणी. गुंतुनिया मोहापाशी प्राण त्यजिती दोनी परदे मदाल सार. सोहम जो जो रे माळा परदे मदाल सा. दुसरा दृष्टांत, दुसरं उदाहरण महाराजांनी दिलं. पक्षिया पक्षिणी रे निरंजनी वणी पिलिया कारणे रे गेली तराया दोन्ही अवचिती सापडली पारधिया लागुनी गुंतुनिया मोहपाशी प्राण त्यजिले दोन्ही. अर्थात पक्षी आणि पक्षीनी दोघही गेले महाराज. कशासाठी? पिल्याला चारा आणण्यासाठी गेले आणि मोहपाशामध्ये अडकले. तिकडे चारा आणता बराच चारा दिसला, चारा घेतला आणि आपल्या मुलाला पिलाला पण घेऊन गेले चारा घ्यायला. पण अवचित सापडला पारध्या लागुनी. पारध्याच्या बाणाचा नेम धरला पारध्याने आणि या पक्ष्यांना लागला. काय झालं? परिणाम काय झाला? गुंतोनिया मोहपाशी प्राण त्यजिती दोन्ही परदे मदाल सा.
पारद्याचा बाण लागला, पक्ष्यांना आपला जीव सोडावा लागला. हे उदाहरण कशासाठी आपल्या लक्षात आलं ना? अरे तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही, आयुष्याची दोरी कुठपर्यंत आहे हे सांगता येत नाही. हे सांगण्यासाठी पक्षिणी रे निरंजनी रे म्हणी किंवा जलीची जलचरे हे उदाहरण आहे. एक तिसरं उदाहरण सांगतो, माऊलींचं तिसरं कडवं हे सांगतो आणि मग थांबतो. पुन्हा आणखी माऊलींनी एक दृष्टांत दिला, एक उदाहरण दिलं. मृगाचर्या रे अतिमाने सोकला, मृगाचार्या रे अतिमाने सोकला, अविचार बुद्धी त्याची परतोनी मागुता आला, तव त्या पारध्याने गुणी बाणू लाविला, आशारित जोनिया थिता प्राणा मुकला, परद्य मदालसा सोहम जो जो रे बाळ, परद्य मदालसा सोहम जो जो रे बाळ, निज ध्यान निज पारे लक्ष लागो दे डोळा, परद्य मदालसा सोहम जो जो रे बाळा. तिसरं उदाहरण माऊली देतात. मृग म्हणजे हरिण. मृगाचार्य अशाती माने सोकला, अविचार बुद्धी त्याची परतुनी मागुता आला, तव त्या पारध्याने गुणुबाण. मृग गेला, हरिण गेला, चारा खायला गेला महाराज, आणि चारा खाल्ला, पुन्हा आला, पुन्हा एवढा मोठा चारा बघितला, बहुचारा बघितला, अतिचारा बघितला, आणि मग मृगाचा हा चार्यारे अतिमाने सोकला, खूप चारा बघितला. परिणाम काय झाला? त्याची बुद्धी पुन्हा अविचारी झाली, पुन्हा गेला चारा खायला, अविचार बुद्धी त्याची परतुनी मागुता आला, आणि मग नेमकं त्याच वेळेस त्या पारध्याने बाण धरला, तव त्या पारधियाने गुणी बाणू लाविला, तव त्या पारधियाने आशारे त्या जोनिया तिता प्राण सुकला, परदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, परदे मदालसा. त्या ठिकाणी मृग गेला, मृगाने चारा खाल्ला, पुन्हा चारा घ्यायला गेला, परिणाम असा झाला, पारध्याने बाण मारला, आणि पारध्याने बाण मारल्या देह गमवावा लागला की नाही? गमवावा लागला ना. मग जसं या मोहामध्ये, मोहपाशामध्ये जळचर गुंतले, पक्षी गुंतले, हरिणी गुंतल्या, मृग गुंतला, परिणाम काय झाला? देह त्याजावा लागला, देह गेला, आयुष्य गेलं. आणि म्हणून ते तुमचं आमचं आयुष्य वाया जाऊ नये त्यासाठी केलेला हा मदालसा मातेने आपल्या पुत्राला जो उपदेश केला, तोच उपदेश माऊली ज्ञानोबा तुमच्या समोर ठेवतात. आपण हे नेहमी ऐकत असतो वेगवेगळ्या माध्यमातून, पण या अभंगामधून पूर्णपणे हाच उपदेश आहे. कदाचित आपल्याला वाटत असेल गेली 4-5 भाग 5-6 भाग आपण जे ऐकताय ना, आपल्याला वाटत असेल यात कुठं विनोद नाही, यात कुठं थट्टा सांगत नाही, यात कुठं दृष्टांत म्हणजे वेगळं सांगत नाही, हसणं नाही. एक सांगू का, हा गंभीर विषय आहे. मदालसाचं प्रकरण हे गंभीर आहे. त्याच्यामुळे त्यात हास्य, विनोद आणि ते काय म्हणतात ते जोक त्याची आवश्यकता नाही. हे गंभीर होऊनच ऐकलं गेलं पाहिजे. कारण माऊलींनी ज्या पद्धतीनं हे आपल्याला मदालसा आपल्यासमोर ठेवली ना, त्यात थोडा जरी विचार आपल्या मनात बिंबवता आला, आपण समजून जरी घेतलं ना, मला माहिती आहे एकदम आपल्याला हे शक्य होत नसते. आपण काही साधू संन्यासासारखे घरदार सोडून त्या ठिकाणी परमार्थाला पूर्णपणे लागणाऱ्यातले नाही, आपल्याला माहिती आहे. पण कुठेतरी आवड निर्माण व्हावी हा त्यातला हेतू आहे. म्हणून माऊली तुम्ही आम्हाला जागा करतात की बाबा रे, या पोटाकारणे काय ना करीजे एक, या अभंगापासून तर मृगाचार्य अरे अतिमाने सोकला या कडव्यापर्यंत आपण गेले 3 कडवे विचार केला. तुर्तास आज इथेच थांबू, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तसा हा जो अंगाई गीत किंवा पाळणा किंवा झोका देत असताना मदालसेने पुत्राला उपदेश केला, हा पुढे जाऊन संवाद रूपाने सुद्धा आला. मुलगा मोठा झाला असेल ना, तेव्हा मुलाने काही प्रश्न केले, तेही पुढच्या भागामध्ये बघू. 9व्या-10व्या कडव्यापर्यंत आपण आलो. 20 कडव्याचा हा अभंग आहे. आज तुर्तास इथेच थांबू,
पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा माऊली ज्ञानोबा भजन करू. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय नादन श्रीकना माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री संत शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय.